हाय गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सकाळ सकाळी आता माझा नाश्ता झालेला आहे आणि ऊन जरा आता तावायला लागले. इकडं आजी बसली नाश्ता करून. चहा प्यायला का तू येवा? आता बघा नुसतं मान हलवते. चहा प्यायला का? पाऊस पडेल का? होय आई ए नसतंय का? सांग सांग बोला ना, पाऊस पडेल का? तसं आहे बघ नंदी बैल सारखं मान हलवायचं नुसतं. काय म्हणलं की हां नुसतं मान हलवते. चला आता लई गरम व्हायला लागले, त्याच्यामुळं आता सावलीला निवांत बसलो आहे आणि बघूया आजचा दिवस कसा जातो ते. पाऊस तर काय आता पडेना. आता जवळजवळ किती दिवस झाले काय 4-5 दिवस तर झाला. आता पावसाचं काय नाही. आज रानात जावं म्हणलं होतं, पण लाईटीची वेळ जी आहे ना रात्रीची, त्याच्यामुळं जाऊ शकत नाही रानात. बघू आता. वरण घे, अजून वरण घे. चमच्यानं खाते का? चमच्यानं औ चमच्यानं खाते का? खाताना खायला येत नसेल तर खीर कसं खाताना असं वरबडायचं ते तसं वरबडायला लागली. झालं आता 10:30 वाजले. आज लवकर जेवायला बसला. आज तरी तुम्ही नाश्ताही करत नाही ना. हे आई आजी करायला सकाळचा नाश्ता करत नाही, डायरेक्ट जेवण करते ते. आमचं कसा नाश्ता असते, त्याच्यामुळे 1 वाजता जेवण, 4 वाजता चहा, परत 8 वाजता जेवण, असं टाईम टेबल असतंय. आणि ह्यांचा टाईम टेबल वेगळाच आहे. सवय मोडलेली आहे, सवय लागली. लय वाकू नको, सरळ खा. हां हालती किती त्यो झोपून खाती ताटात. लय मजा करते आमची आजी. दुपारच्या 1 वाजत आले का. आता जरा फ्रेश झालो आणि म्हणलं कांबळेताईची वाट बघूया. कांबळेताई येते. कांबळेताई कधीच येऊन बसली आहे का? एवढी टेन्शनमध्ये का बसली माहीत आहे का? कारण आमच्या इकडे गावाला यायचं म्हणलं ना, इतका वाहनांचा तुटवडा आहे. एकतर बसा चालू झाल्या नाही त्या अजून, शाळा चालू नसल्या, कॉलेज चालू नसल्यामुळं बस अजून चालू झाल्या नाही. बसा नाही, बस ST महामंडळ चालू नाही. त्यामुळं का नाही वैतागून ताटकळून बसलेली. आणि कुठली तर टमटम भेटली, मग आली आता पिशवी घेऊन. आई झोपली. कशाला गेलती ती सांग की? कशाला गेलती तू? कशाला गेलती गावाला? कटाळून एवढं गेली की बोलायला सुद्धा ये नाही. बारक्या बहिणीची वटी भरायला गेली, त्यामुळे म्हणलं आता कालचं 1 दिवस राहिली आणि आज आली. आणि आता ऊन पण लई तावले आणि आपल्याला तर लागली बाबा भूक. आता जेवण करायचं, निवांत बसायचं. हे काय आता झोपून टाकते ते. आता चला जेवण करायचं नाही करायचं? खाऊन आलाय का पोट भरून? हे बघा आमच्या बारक्या बहिणीच्या सासरकडचे झाडाचे नारळ आहे ते बघा, तिनं दिले. ते जांभळं एवढी भारी आहे ती बघा. खाऊन दाखव बरं. तर व्हिडिओमधनं असं टेस्ट मिळाली तर लय भारी होईल का नाही? भविष्यात काहीतरी निघेल की असलं काही निघत नसतंय टेस्ट आणि बेस्ट व्हिडिओमधनं. चांगलं आहे बघ. हे अर्धी कच्चे आहेत, काही कच्चे आहेत काय? चला आपल्या बाहेर बस स्टँडवर आहे का नाही असं जांभळं ही मीठ टाकून, परत अजून ती द्राक्षी, अजून पेरू मीठ टाकून असं काकडी ही खायला लय भारी लागतं. 2च नारळ आणले ते. पाणी आहे का त्यात? बघ बरं वाजवून. पाणी आहे का? वाजव बरं. आहे का? हां बेस्ट. ही किती हे जांभळं किती असतील? 1 किलो असतील का? चला आता आम्ही जांभळं खाऊन आता जेवण करतो, कारण आता लय कडाक्याची भूक लागलेली आहे. आता जेवण करायचं आणि निवांत बसायचं. कांबळेताई पण दमलेले आहेत. तुम्हाला सांगतो, दुपारी वरण भात खाल्लं आणि 1 वाजताची झोप लागली का नाही. आता बरोबर 5:30 वाजले त्या. आणि आता उठलो, जरा फ्रेश झालं, काही प्याला. अलीकडे काय व्हायला लागले. आता जवळजवळ 15 जून चालू झाला, तरी पण अजून काय पावसाचं काय नक्षत्र दिसेना. मागच्या गेल्या आठवड्यात तेवढा 2 दिवस पाऊस पडला होता, त्याच्यावर काय पावसाचा पत्त्याच नाही. एवढं निरभ्र आकाश झाले आता. आणि चहा प्यायला बसलो आता. बरोबर आता संध्याकाळ झाली, तरी सुद्धा एवढी गरमी आहे ना, एवढं उकडायला लागले की काय विचारायचंच नाही काय. आणि वरच्यावर काय झाले, दुपारी जेवण केलं की झोपच लागते आणि टेम्परेचर पण जास्त वाढायला लागले. त्याच्यामुळं का नाही सारखं पाणी प्यावं लागते. पाऊस पडला, पाऊस कधी चालू होते त्याचं काय माहीत नाही. रोज म्हणायचं उठायचं, पाऊस कधी पडते, पण पाऊस काय पडायला अजून तयार नाही. चला आता आपण इथंच थांबूया. भेटूया परत उद्या. बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र.